नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनेक तरुणांची लग्न जमत नसल्याची अनेक प्रकरणे आपण पाहिली आहेत. यातून अनेकांना दारूचे व्यसन लागले तर अनेक जण अवैध धंद्याकडे वळल्याचे आपण उदाहरणे पाहिली आहेत. परंतु रांजणगावमध्ये लग्न जमत नसल्याने मुलगा आई वडिलांना दारूच्या नशेत शिवीगाळ करून खूप त्रास द्यायचा. या त्रासाला वैतागून जन्मदात्या बापाने थेट पोटच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून त्याचा शेवट केलाय. रांजणगावच्या श्रीरामनगरमध्ये जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे. गर्भपात या संकल्पनेतून अनेक मुलींचा बळी घेण्यात आला. त्यामुळे निसर्गाने आपली दोरी हातात ठेवत मुलींची संख्याच घटवली. त्यामुळे मुलींची संख्या घटल्याने अनेक तरुणांच्या लग्नासाठी मुलीच मिळेना. त्यामुळे अनेकांना अविवाहित राहण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारामुळे अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत, तर काही जण आपल्या जीवनाचा शेवट करताना आपण पाहिलंय. परंतु अशा प्रकारामुळे रांजणगावमध्ये एक भयानक खुनाची घटना घडली आहे. नारायण तुपे वय 32 या मुलाचे लग्न जमत नसल्याने हा तरुण व्यसनाधीन झाला होता आणि दररोज दारू पिऊन घरी यायचा आणि आई वडिलांना दोष देऊन तो शिवीगाळ करून मारहाण करायचा. शुक्रवारी रात्री मुलगा नारायण दारू पिऊन घरी आला आणि शिवीगाळ करू लागला. तेव्हा वैतागलेल्या विनायक तुपे या जन्मदात्या बापाने घरातील लोखंडी मुसळ घेऊन पोटच्या मुलाच्या डोक्यात घातला. चोराचा प्रहार केल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. वडील विनायक तुपे यांनी हा खून पचवण्यासाठी अपघाताचा बनाव केला आणि रात्रभर मुलाचा मृतदेह घरातच ठेवला. सकाळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालामध्ये खून झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हा पोलिसांनी वडील विनायक तुपेंना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा कबूल करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला.